आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मामूलकर यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पांढरपवणी येथे ग्राम स्वच्छता अभियान घेण्यात आले। या प्रसंगी गावातील शेकडो महिला पुरुष विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेतला। गावातील मुख्य शासकीय इमारतीसमोरचा परिसर स्वच्छ करून कचऱ्याची होळी केली व स्वच्छतेचा संदेश नागरिकांना दिला। आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मामूलकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन पांढरपवणी येथे केलेले आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय, गुरुदेव सेवा मंडळ, स्थानिक महिला भजन मंडळ, शिवाजी विद्यालय, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले। यामध्ये सकाळी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। स्वच्छता मोहीम अभियानामध्ये गावातील नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। स्वच्छतेचा संदेश देत गावातील पूर्ण रस्त्यांची स्वच्छता केली व कचऱ्याची होळी केली। गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय, बँक ऑफ इंडिया, जिल्हा परिषद शाळा समोरील परिसर, गावातील मुख्य चौकातील परिसरात स्वच्छता केली व कचऱ्याची होळी केली। स्वच्छतेचा संदेश घराघरात पोचविला। अभियानामध्ये आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष साजिद बियाबाणी, प्राचार्य डॉक्टर संभाजी वारकड, सरपंच मंदाताई आत्राम, पांडुरंग पाटील चन्ने, भिवसन गायकवाड, सुधीर लांडे, नीलाताई खणके, गीत हेपट, शकुंतला काळे, सविता आत्राम, बहिणाबाई जेऊरकर, सुनीता रासेकर, वैशाली लांडे, वैशाली हेपट, कविता उमरे, उर्मिला डाहुले, गीता मोरे, मुख्याध्यापिका दिवे मॅडम, मुख्याध्यापक दादाजी झाडे, डॉक्टर के.आर. टेंभुर्णे, धाबेकर, भोयर, मंगेश सर्जेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी मेश्राम सर यांच्यासह शेकडो महिला पुरुष स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झाले होते। आज पांढरपवणी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकनेते स्मृतिशेष श्री प्रभाकरराव मामूलकर साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आज पांढरपवणी या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियानाचं या ठिकाणी आयोजन केलं। या आयोजनामध्ये गावातील संपूर्ण युवक मंडळ, शाळेतील शाळेकरी मुलं, ग्रामस्थ, या परिसरातील सर्व नागरिक, मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले सर्व आदर्श शिक्षण प्रचारक मंडळाचे कर्मचारी वृंद, विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या गावातल्या महिला, जागरूक महिला, भजनी मंडळाच्या बाया, बचत गटाच्या बाया, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सरपंच, सर्व गणमान्य व्यक्ती या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा ग्राम स्वच्छतेचा अभियान जो आहे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सगळ्या लोकांनी सहभाग घेतला। आज या ठिकाणी भजन स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे। विदर्भस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनाच्या पर्वावर आज या ठिकाणी गाव संपूर्ण स्वच्छ करण्याचं काम या गावकऱ्यांनी घेतलं। खूप चांगली या ठिकाणी गोष्ट आहे। गाव अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि गावाला एक शोभे असं एक रूप या ठिकाणी आलेलं आहे। आज संध्याकाळी विदर्भस्तरीय भजन स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं सगळ्यांमध्ये एक आनंद, एक जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आजच्या या यशस्वी स्वच्छता अभियानाला या ठिकाणी आमचे सगळे राजुराचे विभाग प्रमुख, गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्यगण या ठिकाणी उपस्थित झाले। मी या सगळ्यांचं, गावकऱ्यांचं आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या सगळ्यांचं, विशेष करून विद्यार्थी आणि महिला वर्गाचं या ठिकाणी मी स्तुती करेन आणि त्यांचं गावाबद्दल असलेलं प्रेम हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे। आज संध्याकाळी असाच सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा। आज दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष या गावामध्ये होणार आहे आणि 19 तारखेला या ठिकाणी मोठं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावर एक व्याख्यान, समाज प्रबोधनाचा कार्यक्रम देखील होत आहे। अशा या सुंदर पर्वावर आजचा हा स्वच्छता अभियान लोकांच्या मनाची शुद्धी या ठिकाणी झालेली दिसत आहे। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।